मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समोरच्या अडचणी वाढणार आहेत। कथित जमीन वाटप घोटाळा प्रकरणी सिद्धरामय्या यांच्यावरती खटला चालवण्यास मंजुरी मिळालेली आहे। कर्नाटकचे राज्यपाल थापरचंद गेहलोत यांनी याबद्दलची मंजुरी दिली आहे। बंगळुरू हायकोर्टामध्ये याबाबतचा खटला चालणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, सिद्धरामय्या यांच्या समोरच्या अडचणी आता वाढताना दिसतात। हे प्रकरण तसं जर पाहिलं तर भाजप सत्तेत असताना 2021चं हे प्रकरण असल्याचं बोललं जात आहे। आणि मुदा MUDA म्हणजेच मैसूर शहरी विकास प्राधिकरणाने या संदर्भामध्ये काही कथित रुपये घोटाळा झाल्याचा आरोप यांच्यावरती केला जात आहे। मात्र या संदर्भात आतापर्यंत सिद्धरामय्या यांनी वारंवार या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांच्या पत्नीला 2021ला त्यांच्या मूळ गाव जे होतं त्या केसर गावामध्ये 3 एकर जमीन होती। त्या जमिनीचं अधिग्रहण झालं होतं आणि ते मैसूर विकास प्राधिकरणाने केलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या पत्नीला विजयनगर या ठिकाणी जमीन देण्यात आली होती। आणि या जमिनीची जी किंमत आहे ती केसर गावाच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे। त्यामुळं विजयनगर या ठिकाणी जी दिलेली जमीन आहे ती मिळवण्यासाठी सिद्धरामय्या यांनी हस्तक्षेप केला असा आरोप त्यांच्यावरती सातत्याने केला जातो। मात्र सिद्धरामय्या बरोबर आहे, त्यामुळे आता हा खटला चालणार आहे, तेव्हा या खटल्यातनं काय निष्पन्न होतं बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।